मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्य सेवांवर आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून थेट देखरेख। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यात एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची पहिली बैठक। ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यावर भर। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघासाठी स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची पहिली तिमाही आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी करण्याच्या उद्देशानं आयोजित या बैठकीत विविध आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। बैठकीत राधानगरी भुदरगड आणि आजरा तालुक्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिरं, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय तसंच इतर आरोग्य संस्थांमधील मनुष्यबळ, रिक्त पदं, औषध साठा, वैद्यकीय उपकरणं, प्रयोगशाळा सुविधा, 108 रुग्णवाहिका सेवा, रेफरल व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला। यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आपला दवाखाना तसंच इतर सार्वजनिक आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा झाली। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस आणि अतिसार यासारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला। बैठकीत मार्गदर्शन करताना नामदार प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरोग्य सेवा ही शासनाची सर्वात महत्त्वाची लोककल्याणकारी सेवा असून प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा मिळणं ही सामूहिक जबाबदारी आहे। मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख ठेवली जाणार आहे। शासनाच्या सर्व आरोग्य योजनांची माहिती प्रत्येक गावापर्यंत पोहोचवणं, कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहू नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागानं समन्वयानं काम करावं असं त्यांनी सांगितलं। MJPJAY योजनेची प्रभावी अंमलबजावणी, शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीची संख्या वाढवणं, कर्करोग तपासणी शिबिरांचं आयोजन, स्मार्ट PHC अंतर्गत झालेल्या कामांचा अहवाल सादर करणं तसंच सुरू असलेल्या आरोग्य संस्थांच्या बांधकामांचा नियमित आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। 1 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यभर या उपक्रमाचा शुभारंभ होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। आरोग्य विभागातील रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता, औषधांची उपलब्धता, वेळेवर उपचार, रुग्णांशी सुसंवाद आणि पारदर्शक सेवेला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या। बैठकीत लोकप्रतिनिधींनी ई-संजीवनी, टेलिमेडिसिन, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि विविध आरोग्य सेवांबाबत सूचना मांडल्या। त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं। बैठकीतील निर्णयांची कालबद्ध अंमलबजावणी करून त्याचा अहवाल पुढील तिमाही बैठकीत सादर केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। बैठकीच्या प्रारंभी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेटे यांनी स्वागत केलं, तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी प्रास्ताविकात एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या स्थापनेमागील उद्दिष्ट स्पष्ट केली। बैठकीला जिल्हा परिषद बांधकाम आणि आरोग्य समितीच्या सभापती सारिका नांदेकर, राधानगरी भुदरगड आणि आजरा पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, ग्रामीण रुग्णालयांचे अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसंच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। आजरा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी आभार मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।